हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना मला बरेच हे 3 ब्लाऊज शिवायचे होते आणि अजून 2 एका मैत्रिणीचे शिवायचे होते, पण बघू आता किती होतेत, कारण तब्येत पण थोडीशी खराब झालेली होती आणि म्हणजे कसं आहे की लाईट पण येत जात होती. मग आता म्हटलं जेवढं होईल तेवढं देईल मी, असं मी ते पुढं सांगितलंच होतं कस्टमरला. तर म्हणलं बघूयात आता. आता नेमकं काय होतं, कधी कधी इतकं सगळं सामान आपल्याकडे असतं, ठीक आहे. इतके सगळे दोऱ्याचे बॉक्स होते माझ्याकडे, भरपूर कलर होते, पण त्यातला हे ना मला एक जांभळा कलर मिळालाच नाही. सो मी नंतर मग सगळ्या बॉक्समध्ये चेक केलं, पण काही बॉक्समध्ये तर नव्हतंच आणि काही बॉक्समध्ये तर म्हणजे एकदम डार्क काळपट होते. म्हणजे 2 मला सापडले. म्हटले आता हे 2 तर सापडले, पण आता हे 2 कलर नाही सापडले. बऱ्याच वेळा चेक केलं पण काही सापडले नाही. आणि कधी कधी असं होतं की लक्षातून जातं. आता मी काल हे नेमकं मैत्रिणीकडे अस्तर आणायला दिले होते ब्लाऊज पीस, पण त्यावेळेस मी चेकच नाही केलं की माझ्याकडे कोणते दोरे आहेत कोणते नाहीत. आणि शक्यतो जे रनिंगचे माझ्याकडे जेवढे कलर असतात तेवढे मी नेहमी ठेवते, संपले की आणून ठेवत असते, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. पण कधी कधी असं होतं की नेमकं ते ब्लाऊज द्यायचं असतं आणि दोराच मिळत नाही. आणि मग जवळपास आमच्या 2 दुकानं आहेत, मी ते दोन्ही पण दुकानामध्ये सोनीला पाठवलं पण काही मिळालं नाही. प्लस ह्याचंसुद्धा मला अस्तर नाही मिळालं. आणि हे 2 ब्लाऊज मैत्रिणीने दिलेले होते कटिंग करून, तर ती म्हटली ते पण माझे द्यायचे आहेत. इथं पण बरंच काही काही पडलेलं आहे. काल एकाच ताईंच्या अशा 5-6 4-5 काहीतरी साड्या आलेल्या आहेत, मी पण काही बघितलं नाही खोलून. तशीच पिशवी आहे, त्या पण पिको फॉल करायला घ्यायच्यात, पण आत्ता नाही. म्हणलं जेवढं अगोदर हे सगळं अर्जंट काम उरकून घेईल आणि नंतर मग घेईल. त्यानंतर काही अस्तर आणून ठेवलेले आहेत. आपण एक ड्रेसचा क्लास दुसऱ्या चॅनलवरती जे शिकलेलो होतो, पण अजून त्यामध्ये मला अंब्रेला ड्रेस, 1 पीस ड्रेस अशा पद्धतीचे वेगवेगळे ड्रेस कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवायचं आहे. त्यामुळे मी अस्तरसुद्धा आणून ठेवलेले आहेत. त्याचा कपडा ऑलरेडी मी घेऊन ठेवलेला होता. आणि मुलांची इकडं चाललेली आहे मज्जा मस्ती. आणि आता सुट्ट्या आहेत म्हटल्याच्यानंतर इतका धिंगाणा मस्ती चाललेली असती. खेळतात मुलं, त्यांना बघत बघत जेवढं होईल तेवढं मी काम करते. आणि सुट्ट्याला म्हणायला गेलं तर गावाकडं सुद्धा कसं मग रानामध्ये सगळ्यांना शेतात कामं असते, सासू सासऱ्यांनासुद्धा आणि आईवडीलसुद्धा जसं म्हणजे होईल तसं ते कामाला वगैरे इकडे तिकडे जातात. त्याच्यामुळे मग मुलं काही तिथं राहत नाहीत आणि त्यांना लक्ष पण द्यायला काही जास्त कोणी नसतं. त्याच्यामुळं मग मी नाही पाठवत गावाकडं, कारण ऊन भरपूर असतं आणि त्यांना रोज शेतात जावं लागतं. त्याच्यामुळं मग उन्हामध्ये इकडं तिकडं फिरतील वगैरे म्हणून मी सुट्ट्यांना नाही पाठवत. ते इथं मावशीकडे जात असतात. मागं 2 दिवस गेले होते, त्यानंतर परत आले. आता एवढ्यात माझी बहीणसुद्धा कामाला जाते. पहिलं दाजी होते त्यावेळेस एवढं काही ती जात नव्हती कामाला, त्याच्यामुळं मग कसं मुलं जायची सुट्ट्याला तिच्याकडं. पण आता ती पण जाते कामाला. अस्मिताचं पण लग्न झालेलं आहे, मग मुलांना लक्ष द्यायला कोणी नाही. मग त्याच्यामुळं आपलं बरं, आपल्या घरीच मुलं. त्याच्यामुळं काही यावेळेस काय सुट्टीला बाहेर गेलेच नाही कुठं. त्याच्यामुळे ते घरात एका जागी मग खूप त्रास देतात. पण बघू आता, जसं आता माझे कामं उरकत आली, जसा वेळ मिळेल तसं मी त्यांना बाहेर इकडे तिकडे घेऊन जाईन. पण आता ऊनसुद्धा इतकं आहे की बाहेरसुद्धा निघावं असं वाटत नाही आणि कुठंच जाऊसं वाटत नाही. मग संध्याकाळचं पण असं होतं की ते पण थकून आलेले असतात, मग बाहेर नकोसंच वाटतं जायला. दिवसभर एवढं उन्हामध्ये काम करून वगैरे आलेले असतात. मग त्याच्यामुळं आता आपण कसं दिवसभर तरी बसून काम करतो, त्यामुळे एवढं काही वाटत नाही. पण जे बाहेर उन्हात काम करून येतात त्यांना खूप थकवा जाणवतो. आम्हाला तर घरात बसूनसुद्धा जाणवतो, असं होतं. तर म्हटलं चला आता हे 2 ब्लाऊजचे दोरे मला मॅचिंग मिळालेले आहेत माझ्या बॉक्समध्ये. तर म्हटलं चला आता एवढे 2 तरी उरकून घ्यावे. पण हे ब्लाऊज शिवता तुम्हाला एक सांगते. मी शिवत होते ब्लाऊज, तर लाईट 3-4 वेळा तरी जाऊन येऊन आली. त्यानंतर मग बऱ्याच वेळा लाईट ये जा करत होती. परत बऱ्याच वेळा असं झालं की मशीनसुद्धा जाम व्हायला लागली. आता मागं मी एकदा सर्व्हिसिंग केली होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. पण काय झालं की आतमध्ये काहीतरी कोणतं तरी पार्ट काहीतरी होते आणि माझं नेमकं त्या दिवशी मी सर्व्हिसिंगमध्ये ना सगळं ऑइल हे करून टाकलं, उडवून टाकलं. म्हणजे अर्धी बॉटल ऑइल होतं तिथेसुद्धा उडवून टाकलं. आणि इथं जवळपास काही मिळालं सामान तरीसुद्धा मी वापरत नाही. जे मी जिथून मशीन घेतलेले आहे तिथलं चांगलं क्वालिटीचं चांगल्या ब्रँडचं सामान वापरते. आता अनमोलची मशीन आहे तर तिथलं अनमोलचंच मी सगळी, अनमोलची सुई, अनमोलचं ऑइल, अनमोलचं सगळं सामान मी मशीनला वापरत असते, जेणेकरून कसं मशीनमध्ये पुढे चालून काही खराबी होत नाही.
त्यासाठी मग ऑइल पण संपलं होतं आणि मग मी त्यांना फोन वगैरे करून सांगितलं, मग येता येता कामावरून तुमची जर सुट्टी लवकर झाली नगरला गेलात तर मग मशीनचं ऑइल आणि सुई आणि माझं मार्किंगचा बॉक्स संपला होता मार्किंगच्या खडूचा, तर म्हटलं 2-3 सामान घेऊन या. तर मग ते घेऊन आले होते रात्री येताना. मग ते म्हटलं चला आता जेवढं असं ज्या काही बेसिक सामान असं काही संपलं तर मग मी सांगितलं तर ते येताना घेऊन येतात. पण ज्यावेळेस अस्तर वगैरे फॉल वगैरे असतात त्यावेळेस मग काय करावं लागतं, ब्लाऊज पीस वगैरे घेऊन जावे लागतात. मग त्यावेळेस माझी मैत्रीण देते आणून किंवा तिच्याकडं असतं मग ते आणून देते. मग आता सोनूला पाठवलं होतं मी दोरा आणायला, पण मिळालाच नाही. मग काय आता म्हटलं जाऊ दे, आता जेवढं आहे तेवढं तरी शिवून द्यावं. कधी कधी असं होतं, जास्त नॉर्मली होत नाही, कारण मी बहुतेक सगळं सामान आणून ठेवते. आणि नेमकं काय झालं होतं की हे कस्टमरचे ब्लाऊज होते ना, तर तिला दुसऱ्या दिवशी जायचं होतं तिच्या घरी, म्हणजे ही माहेरी आलेली होती. त्यामुळं मग म्हटली जेवढे ब्लाऊज होतील शिवून तेवढे. आता इथं बेसिक जेवढ्या मुली आहेत आमच्याकडच्या, तर तेवढ्या मुली काय करतात की ब्लाऊज घेऊन येतात, मग माहेरी 4-5 दिवस राहायचं असतं. मग तेवढ्याच वेळामध्ये मग मी त्यांना ब्लाऊज शिवून देते किंवा मग टाकून जातात, पुढच्या वेळेस येताना घेऊन जातात, असं करतात. म्हणजे आमच्या पाहुण्यातल्या तरी असंच मुली करतात, कारण त्यांच्या तिकडे त्या ब्लाऊज शिवत नाही, माझ्याकडेच आणून देतात एकदमच 10-10 5-5 ब्लाऊज. तर आता हेचेच ना, अगोदर 8 ब्लाऊज 8 साड्या आणून दिले होत्या तिने, आणि त्यातलं एक ब्लाऊज खराब निघलं होतं, मग तिने ब्लाऊज पीस ते नाही शिवलं. पण त्यानंतर मग अजून 2-3 ब्लाऊज आणून दिले. आता जवळजवळ एकाच कस्टमरचे 10 ब्लाऊज होते. आता म्हटलं 4-5 जेवढे होतील तेवढे, काल तर 2 शिवले होते ना, आज म्हटलं 2-3 काही झाले तर जेवढे होतील तेवढे मग ती म्हटली 5-6 तरी मला ब्लाऊज द्या, आणि बाकीचे 5-6 जरी राहिले तरी मग नंतर द्या, मी पुढच्या वेळेस येईल त्यावेळेस घेऊन जाईल. तर मग म्हटलं ठीक आहे, चला आता जेवढे होतील तेवढे तर आपल्याशीनी होतील तेवढे तरी प्रयत्न नक्कीच करावा. पण मधून मशीनसुद्धा इतका त्रास देत होती ना, तर मग म्हटलं आता एकदा तरी सर्व्हिसिंगला पाठवावंच लागेल. पण मग ऑइल आणलं, मग नंतर मग ऑइल वगैरे टाकलं, तर मग बेसिक छान चालायला लागली. त्या दिवशीसुद्धा चांगली ऑइलनी धुतली होती मी, इतकं ऑइल टाकलं होतं. पण काय होतं की कधी कधी उन्हाळा असल्यामुळं कधी, आता शेवटी ते लोखंड असतात मध्ये, उन्हाळा असल्यामुळं मशीनसुद्धा थोडंसं स्लो चालायला लागते किंवा आवाज द्यायला लागते उन्हाळ्यामध्ये, असं होतं बघा तुम्ही. शक्यतो पावसाळ्यात हिवाळ्यात होत नाही, पण उन्हाळ्यात होतं, कारण लोखंड गरम झालं ना तर एकमेकाला घासतं आणि मग ते जास्त आवाज देतं. तर असं सुद्धा होऊ शकतं, कारण मला मशीनवाल्या काकांनी एकदा सांगितलं होतं, म्हणून मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, तर ठीक आहे, चला जाऊ द्या, आता जेवढं होईल तेवढं म्हटलं करून घ्यावं. आता बोलता बोलता हा ब्लाऊज माझा पूर्ण अर्धा तरी कंप्लीट होत आलेला होता. आता बऱ्याच गोष्टींवरती व्हिडिओज बनवायचे आहेत आपल्याला, पण काय आता जेवढं होईल तेवढा वेळ मिळेल तसा बनवते. आणि काल तर व्हिडिओच नाही आला, कारण कधी कधी अपलोडिंगसुद्धा दिवसभर होत नाही व्हिडिओला, तर असं होतं. तर इथं बघा, मग आता त्या दिवशी मला नेमकं झालंच नाही शिवून. आता ही दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे थोडासा घेतलेला मी, त्यावेळेस मी काल म्हणजे शिवले 2 ब्लाऊज, त्यानंतर 2 कस्टमर आले, इतका वेळ घालवला त्यांनी, बरोबर 1-1 तास, म्हणजे ते अशी डिझाईन करा तशी डिझाईन करा, म्हणजे बराच वेळ जातो एका कस्टमरला बोलण्यामध्ये. आणि म्हणजे त्यातली त्यात 5-6 7-8 10 ब्लाऊज असतील तर मग खूप वेळ जातो, ह्याचं असं करा त्याचं तसं करा. त्याच्या वेळामध्ये बोलण्यामध्ये 1 तासभर 1.5 तास कधी निघून जातो काही वेळेस कळतच नाही. आणि मग माझा बराच वेळ त्याच्यामध्ये गेला. परत लाईट ये जा करत होती, मशीनसुद्धा थोडीशी जाम झाल्यासारखी होत होती, मग तिला थोडंसं पाहिलं. तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये बराच वेळ गेला आणि 2च ब्लाऊज शिवून झाले. मग संध्याकाळी काही जास्त काम नाही केलं मी, आणि गरमही खूप होत होतं, लाईटही गेली होती, त्यामुळं मग काही काम केलं नाही. मग हुक वगैरे लावायचे राहिले होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आजच्या सकाळी मी लवकर उठले, हुक वगैरे लावून घेतले, आणि मग म्हटलं बाकीच्या कामाला लागावं. आता सकाळी सकाळी थोडं फ्रेश मूडमध्ये काम करायला सुद्धा खूप छान वाटतं ना, असं दरवाजा पुढे बसलं ना तर सकाळी हवासुद्धा इतकी मस्त येते ना, खूप छान वाटतं. पण एवढं तरी आपण जर सकाळीच काम करत बसलं तर मग सकाळचे घरातली सुद्धा बरेचसे कामं असतात, की स्वयंपाक बनवायचा, नाश्ता बनवायचा, मुलांना खायला प्यायला, आहोंचा डबा असतो. आता तरी मुलांना सुट्ट्या आहेत, पण ज्यावेळेस मुलांची शाळा सुरू होते ना त्यावेळेस तर खूप घाई गडबड असते माझ्या मागं. पण म्हटलं चला आता निवांत होतं, थोडंसं लवकर उठले होते आणि बाकीचे बाहेरचे कामं आवरून घेतले होते, झाडझूड वगैरे पाणी वगैरे मारून घेतलं होतं. आणि म्हटलं आता एवढी हुक लावून घ्यावा. चहा पिऊन पण झालेला होता, पण म्हटलं आता मुलं उठायच्या आधी हुक लावून घ्यावा. मग ते विशाल उठला की त्याला दूध वगैरे करून द्यावं लागतं, आणि मग नंतर मग लगेचच स्वयंपाकाची सुद्धा तयारी मी करत असते. तर मग म्हटलं चला आता एवढी हुक वगैरे लावून घ्यावं, कारण दुसरेसुद्धा आज त्याच एकाच कस्टमरचे जेवढे ब्लाऊज होते त्यातले अजून मला 2 ब्लाऊज आज शिवून घ्यायचे होते, ते पण दुपारपर्यंतच, तिला आज जायचं होतं.
तर म्हटलं बघा आता जेवढं होईल तेवढं करून घ्यावं. तर चला, व्हिडिओ आजचा इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओला. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बऱ्याच ताईंचं कन्फ्युजन होते की आपले 2 चॅनल असल्यामुळं की ताई तिकडं पण व्हिडिओ बघतात, इकडं पण व्हिडिओ बघतात आणि त्यांना वाटतं की एकच चॅनलवरती व्हिडिओ आहेत. पण तुम्ही व्यवस्थित बघा, फोटो पण असतो, नाव पण असतं. आपलं हे चॅनल आहे ज्योती डेली ब्लॉग. त्याच्यावरती मी बेसिक सगळं माझं डेलीचं रुटीन थोडं थोडं तुम्हाला दाखवत असते की मी कशा पद्धतीने काम वगैरे करते हे सगळं. आणि त्या चॅनलवरती आपलं कटिंग, स्टिचिंग, शिलाई विषय, आयडिया, फॅशन डिझायनर, वेगवेगळ्या डिझाईन वगैरे सगळं तिथंच मला मी टेलरिंगचं तिथं शिकवत असते किंवा सांगत असते. आणि इथं माझं डेली रुटीन दाखवत असते. तर असं आहे हे 2 चॅनल माझे. तर चला, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. जसं त्या चॅनलला भरभरून प्रेम तुम्ही दिलेलं आहे तसंच ह्या चॅनलला सुद्धा द्या. आणि आपल्या इतर मैत्रिणींसोबत पण शेअर करा. आणि म्हणजे कसं एकमेकीचं रुटीन वगैरे बघितलं तर आपल्याला सुद्धा ब्लाऊज शिवायला, कटिंग, स्टिचिंग करायला आवडतं. आता बऱ्याच ताई मला त्या चॅनलवरती कमेंट करतात की ताई तुझं बघून आम्हाला सुद्धा काम करायला खूप जास्त आवडतं. तर चला, म्हणूनच मग मी डेली रुटीन हे चालू केलेलं आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन आयडियासोबत आणि नवीन एका व्लॉगसोबत. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आणि नवीन नवीन व्हिडिओ तर मी इथून पुढं पण चांगले टाकीतच जाईल. चला, बाय बाय.